मिळणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली। फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता मिळणार आहे। मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल अशी ही माहिती तटकरे यांनी दिली। सव्वीस 27चा तिकडे बघ CMT गाडी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी 26-27 होतोय ऑगस्ट ते सप्टेंबर 27ला आणि दर 12 वर्षांनी या ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबकमध्ये हा सिंहस्थ कुंभमेळा होतो आणि याच्यामध्ये कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्याचा या ठिकाणी हजेरी लावत असतात, दर्शन घेत असतात आणि गोदावरीमध्ये स्नान करत असतात। त्यामुळे त्याची एक व्यवस्थित तयारी, त्याचं नियोजन यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातमुक्त या ठिकाणी हा सिंहस्थ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे, त्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे, वाहतूक असली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्याच बाबी ज्या आहेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, अंघोळीची व्यवस्था, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था, त्या ठिकाणी QR कोड बेस्ड स्वच्छता मॉनिटरिंगची व्यवस्था, हे सगळं जे आहे याच्यामध्ये आलं पाहिजे। आणि यामध्ये जे नमामि गंगा तिकडं आता जी आपलं कुंभप्रयागला होतोय तिथे देखील काय काय योजना केलेल्या आहेत ही आपली टीम देखील त्या ठिकाणी जाऊन पाहिल आणि त्या ठिकाणचं कोट्यावधी लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि आपल्याकडे पण काही दिवस जे 5-6 दिवस जे महत्त्वाचे आहेत अंघोळीचे, यामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी 2-2.5 कोटी होते, यावर्षी 4 ते 5 कोटी लोक येऊ शकतात आणि म्हणून या प्रयागराजला जो कुंभ झाला होतोय त्यामध्ये देखील काय नियोजन केलेलं आहे, तिथं कशी व्यवस्था केलेली आहे, हे सगळं माहिती तर आपण घेतली आहे, पण प्रत्यक्ष देखील आपली टीम त्या ठिकाणी जाऊन पाहणी करेल आणि तिथे व्यवस्थित आंघोळीची, राहण्याची व्यवस्था सगळी जी काही आहे ती झाली पाहिजे आणि कुठंही गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, कुठेही अपघात होऊ नये, जीवितहानी होऊ नये, यासाठी संपूर्णपणे काय व्यवस्था झाली पाहिजे, चांगले रस्ते आपण दिले पाहिजे, कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे, पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे, आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे, त्या ठिकाणी आपण टेम्पररी हॉस्पिटल आपण उभे करणार आहोत, त्याचबरोबर ICU सारखे त्या ठिकाणी व्यवस्था करणार आणि पाण्याचं जे प्रदूषण आहे STP त्या ठिकाणी जे पाणी गोदावरीमध्ये जातं त्या ठिकाणी STP ची व्यवस्था झाली पाहिजे। यावर दूषित पाणी राहता कामा नये, स्वच्छ पाणी चा अंघोळीला लोकांना मिळालं पाहिजे आणि त्यामध्ये संपूर्णपणे QR कोड बेस्ड टेक्नॉलॉजी वापरत असताना मोबाईल टॉयलेटची स्वच्छता, जसं त्याच्यावर अगदी बारीक सारीक देखील चर्चा झाली की 10 मोबाईल टॉयलेटच्या मागे 1 स्वच्छता कर्मचारी, 10 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागे 1 सुपरवायझर, असं QR कोड बेस्ड मॉनिटरिंग देखील होईल। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील त्या ठिकाणी वापर या ठिकाणी केला जाईल, जेणेकरून आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणाऱ्या येणाऱ्या भाविकाला गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर एखाद्या भाविकाला तिकडे वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असेल तर तिथे वैद्यकीय उपचार आहेतच, परंतु एखाद्याला एअर ॲम्ब्युलन्सने दुसरीकडे न्यायचं असेल तर एअर ॲम्ब्युलन्ससाठी देखील अनेक ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था केली जाईल, जेणेकरून कुणाचाही जीव धोक्यात येणार नाही आणि जो आपला सिंहस्थ कुंभ मेळा आहे तो स्वच्छ आणि सुंदर आणि सुरक्षित आणि यशस्वी झाला पाहिजे। यासाठी आमचे मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या वेळेस कुंभ मेळाव्याचं आयोजनामध्ये महत्त्वाचा रोल केला होता आणि यावेळेस देखील ते स्वतः त्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही एक दौरा प्रयागराजचा पण करा, आपली सगळी जी टीम आहे हे नियोजनामधली टीम आहे ती घेऊन, कारण तिथे तर ऑलरेडी आता काम सुरू आहे, त्यामुळे अगदी स्वच्छतेपासून, पिण्याच्या पाण्यापासून, आंघोळीपासून, वैद्यकीय सेवापासून अगदी टेंटपर्यंत सगळे जे काय अतिशय चांगल्या सुविधा ज्या आहेत, अतिशय उत्तम सुविधा ज्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने लोकांना मिळाल्या पाहिजेत, यावर पूर्णपणे अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि त्या दृष्टीने प्रशासनाला तिथे सूचना दिलेल्या आहेत। त्या ठिकाणी रस्त्याची कनेक्टिव्हिटी देखील चांगली असली पाहिजे आणि म्हणून किंबहुना त्या ठिकाणी जे विमानतळ आहे त्याला देखील जोडणारे रस्ते चांगले असले पाहिजेत, येणाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना दिल्यात। पुन्हा
हे आता तर आणि काम पूर्णपणे आजपासूनच सुरू होत आहे आणि येणाऱ्यांना रस्त्याने येणारे जे प्रवासी आहेत त्यांना समृद्धी हायवेचा देखील मोठा फायदा होईल आणि या संपूर्णपणे परत पुढच्या महिन्यामध्ये याच दिवशी एक 15 तारखेला बैठक होईल आणि या पूर्णपणे होणारा सिंहस्थ कुंभमेळ्याचा यशस्वी आयोजन करण्यासाठी नियोजनामध्ये कुठेही कसर राहणार नाही, कुठेही त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. थोडा विलंब होत असतो, पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठेही नुकसान न होऊ देता आखाडा अर्थमंत्री म्हणून, कारण ज्या बजेटचं सादरीकरण, बजेटचं जे अधिवेशन आहे ते आता 3 तारखेपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे त्या संदर्भातली जी बैठक असते अर्थमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या वतीने जी होते ती त्या ठिकाणी पार पडलेली आहे. राज्याचा जो अर्थाचा म्हणजे जे काही निधीचं ज्या संदर्भातली जी मागणी आहे किंवा आराखडा आहे तो त्या ठिकाणी शासनापर्यंत सादर झालेला आहे. त्यामुळे एका बाजूला हे सगळं कामकाज सुरू आहे. पालकमंत्री पदाचा जो योग्य तो निर्णय आहे तेही राज्याचे मुख्यमंत्री लवकरच घेतील. एक कसं आहे, शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत, आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे, कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या आणि या योजना सगळ्यात लाडकी बहीण योजना ही आवडती योजना माझी आहे आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले. तुम्हाला माहित आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे? 45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला भरायला लागतात. पण आम्ही थांबलो नाही, आम्ही घाबरलो नाही, आम्ही धाडस केलं, हिम्मत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे. आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय. सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायचा निश्चय आम्ही केला. काही लोक कोर्टात गेले, काही लोक म्हणाले हे फक्त चुनावी जुमला आहे, हे काय होणार नाही. परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता, एकनाथ शिंदे. आम्ही ठरवलं की ही योजना राबवायची आणि आपल्याला हेही सांगतो मी, कोणी माईकाला आला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. मला काही लोक विचारतात, निवडणुकीमध्ये तुम्ही तर 2100 रुपये सांगितले. बोले हो सांगितले, योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथेही मागे हटणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलंय. बोले हो तेही आम्ही दिलंय, तेही योग्य वेळी आम्ही राबवणार. एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे, एक कमिटी गठीत केली आहे. अहवाल आल्यानंतर त्याला देखील आम्ही निर्णय घेणार. शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे, शेतकरी आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा, माझ्या लाडक्या बहिणींचा आहे. हे काय आम्ही जे करतोय हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे.